नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस हा टॉपिक सुरू केला होता. त्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचे फॉर्म्युले बघितले आणि त्यानुसार प्रॅक्टिस देखील केली. नंतर तुम्हाला मी एक्झाम्पल्स दिले होते जे तुम्ही सॉल्व्ह करून मला इंस्टाग्रामला बऱ्याच मुलांनी पाठवले. चलो, तर आजचा आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे व्हॉइसचाच पुढचा टेन्स, जो की असणार आपला सिंपल फ्युचर टेन्स. आता या टेन्सचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. टेन्सच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं. काय होतं आठवा जरा. बरोबर, सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवात कशाने होणार? बरोबर, कशाने? ऑब्जेक्टने. त्यानंतर फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कुठले येतात? विल शाल, राईट. आणि छोटासा मायनर चेंज येतो, यामध्ये आपण सपोर्टिव्ह वर्ब वापरतो जे की असतं बी. त्यानंतर बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज. क्लिअर झालं? बघा, ऑब्जेक्ट प्लस विल शाल प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब प्लस बाय आणि एंडिंगला सब्जेक्ट. आता एक्झाम्पल बघू म्हणजे अजून क्लिअर होईल. आपलं पहिलं एक्झाम्पल, ॲना विल कम्प्लीट द होमवर्क. आता यामध्ये ॲना काय आहे? सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, कम्प्लीट वर्ब, द होमवर्क ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना सुरुवात कशाने करायची? आपल्याला ऑब्जेक्टने, म्हणजे आलं द होमवर्क. बरोबर, होमवर्कसाठी काय वापरणार आपण? विल. एकदम बरोबर. नंतर काय आहे फॉर्म्युल्यामध्ये? बी, राईट. नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, कम्प्लीटचा पास्ट पार्टिसिपल काय येतं? कम्प्लीटेड. एकदम बरोबर. आणि एंडिंगला बाय ॲना. क्लिअर झालं? म्हणजे स्टेटमेंट काय झालं? द होमवर्क विल बी कम्प्लीटेड बाय ॲना. अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपली कन्सेप्ट पूर्णपणे स्ट्रॉंग होईल. बघा, स्टेटमेंट आहे, दे विल इन्व्हेस्टिगेट दॅट हाऊस. दे सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, इन्व्हेस्टिगेटेड वर्ब, दॅट हाऊस ऑब्जेक्ट आला. पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात कशाने होती? ऑब्जेक्टने, म्हणजे दॅट हाऊस. एकदम बरोबर. नंतर विल, नंतर बी, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, इन्व्हेस्टिगेटचा पास्ट पार्टिसिपल काय येईल? इन्व्हेस्टिगेटेड. एकदम बरोबर. नंतर एंडिंगला बाय आणि देचं काय होणार? देम. एकदम बरोबर. क्लिअर झालं? नक्की. आता नेक्स्ट कुठला असणार आहे आपला? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं व्हॉइस कन्व्हर्जन कधीच पॉसिबल नाही आणि ते होतही नाही. त्यामुळे जर तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला तर तुम्ही डायरेक्टली सुपरवायझर किंवा एक्झामिनरला सांगायचं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन होत नाही. डन. चलो, नेक्स्ट असणार आहे आपला फ्युचर परफेक्ट टेन्स. स्ट्रक्चर तुम्हाला ऑलरेडी नोन होतं. काय असणार आहे? आठवा जरा. बरोबर, सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचे. परफेक्ट टेन्ससाठी मी कुठला वर्ड सांगितला होता लास्ट व्हिडिओमध्ये? कुठला होता? बिन. म्हणजे या व्हॉइसमध्ये सुद्धा बिन हा यूज होणारच. चलो, पॅसिव्ह व्हॉइसचे स्ट्रक्चर बघू. सुरुवात होणार ऑब्जेक्टने, त्यानंतर विल शाल, नंतर हॅव आणि बिन. क्लिअर? बाकी पुढचं स्टेटमेंट ॲज इज, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, बाय आणि सब्जेक्ट. स्ट्रक्चर क्लिअर झालं? आता एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल, अमित विल हॅव प्लेड द फुटबॉल. अमित काय आहे? सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव हेल्पिंग वर्ब, प्लेड पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि फुटबॉल ऑब्जेक्ट झालं. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं. सुरुवात होणार ऑब्जेक्टनी. बरोबर. नंतर विल, नंतर काय? हॅव बीन. बरोबर. पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, ऑलरेडी हे पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्बच आहे त्यामुळे ह्याला कन्वर्ट करायची काहीच गरज नाही. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट, बाय अमित. डन. क्लिअर झाली कन्सेप्ट? चलो, अजून एक बघूया. कोहली विल हॅव स्कोअर 100 सेंचुरीज. काय? कोहली विल हॅव स्कोअर 100 सेंचुरीज. नक्की होतील त्याच्या पण एक दिवस. कोहली काय आला? सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव हेल्पिंग वर्ब, स्कोअर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, 100 सेंचुरीज ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सुरुवात कशाने होणार? ऑब्जेक्टने, 100 सेंचुरीज. नंतर विल, एकदम बरोबर. हॅव बीन, राईट. नंतर पास्ट पार्टिसिपल ॲज इट इज, कॉपी पेस्ट. नंतर बाय, एंडिंगला सब्जेक्ट. काय सब्जेक्ट होता? कोहली. क्लिअर झालं? फ्युचर टेन्स समजलं? आता अजून एक छोटासा पार्ट आहे जो की असणार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला कन्वर्ट कसं करायचं. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर आपण एखाद्याला ऑर्डर देतो, म्हणजे थोडक्यात काय, असे सेंटेन्स ज्यांची सुरुवात होती वर्बने. बघा, स्ट्रक्चर कसं राहतं ॲक्टिव्ह व्हॉइसचं? वर्ब प्लस ऑब्जेक्ट राहतं, ह्याच्यामध्ये सब्जेक्ट नसतो. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवात होती लेटनी, त्यानंतर येणार ऑब्जेक्ट, त्यानंतर बी ऑर नॉट बी, म्हणजे जर वर्ब
पॉझिटिव्ह असेल तर बी, वर्ब निगेटिव्ह असेल तर नॉट बी. क्लिअर? नक्की. आणि एंडिंगला पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून क्लिअर होईल. बघा पहिलं एक्झाम्पल, डू इट. सुरुवात कशाने झाली? वर्बने. हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. या सेंटेन्समध्ये आपण सब्जेक्ट यूज करत नाही. क्लिअर झालं? चलो, डू, वर्ब, इट, ऑब्जेक्ट. आता सुरुवात कशाने करायची आपल्याला? लेटने. पॅसिव्ह व्हॉइस लेट, ऑब्जेक्ट इट. बरोबर. त्यानंतर स्टेटमेंट कसं आहे? पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय येणार? बी. बरोबर. नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. डूचं पास्ट पार्टिसिपल काय येतं? डन. एकदम बरोबर. क्लिअर? चलो अजून एक घेऊया. डोंट टच द इक्विपमेंट. आता वर्ब काय? डोंट टच. बरोबर. हे टच वर्बच आहे, पण टचला नकारात्मक कोण करतंय? डोंट करतंय. क्लिअर? नंतर द इक्विपमेंट काय झालं? ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करताना काय येणार? लेट. एकदम बरोबर. नंतर द इक्विपमेंट. त्यानंतर मेन वर्ब कुठलं आपलं? डोंट मेन वर्ब नाहीये. मेन वर्ब कुठलं? आपलं टच आहे. बरोबर. म्हणजे नकारात्मक होतं म्हणून नॉट बी, आणि टचचं पास्ट पार्टिसिपल टच. डन. नक्की. चलो याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. अजून एक छोटासा पार्ट राहिलाय, तो लगेच संपून टाकूया. कुठला असणार आहे? पॅसिव्ह व्हॉइस फॉर इन्फिनिटिव्ह वर्ब. इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण टू आणि वर्ब वापरतो ना, त्याला बोलतो आपण इन्फिनिटिव्ह वर्ब. चलो त्याचा सिंटॅक्स कसा असतो बघा. ऍक्टिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट राहतं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करताना सुरुवात होणार ऑब्जेक्टने, त्यानंतर हेल्पिंग वर्ब विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट असणार. हेच हेल्पिंग वर्ब खाली कॉपी होणार नाही. विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्टच आपण हेल्पिंग वर्ब घेतो. त्यानंतर टू बी. क्लिअर? आता हे बी कुठे वापरलं होतं आपण? सिंपल फ्युचर टेन्सला. नक्की. चलो नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, नंतर बाय, आणि एंडिंगला सब्जेक्ट. बघा फक्त मायनर चेंजेस आहेत. एकदा तुम्हाला हे चेंजेस समजले ना की तुम्ही सुद्धा इझिली कन्वर्ट करू शकता. आता एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल आहे आपलं, आय हॅव टू डू दिस होमवर्क. आय सब्जेक्ट, हॅव हेल्पिंग वर्ब, टू सपोर्टिव्ह वर्ब, डू मेन वर्ब, दिस वर्क ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवात कशाने होणार? दिस वर्क. एकदम बरोबर. हेल्पिंग वर्ब सिंगल वर्क होतं म्हणून काय असणार आहे? हॅज. या हेल्पिंग वर्बच्या विथ रिस्पेक्ट टू वर्ब घ्यायचं. इथं हॅव होतं ना, तर इथं हॅज आलं. इथं जर इज असतं तर इथं पण इज आलं असतं. म्हणजे ॲमिजार असेल तर इथं पण ॲमिजार. हॅज हॅव असेल तर या दोन्ही ठिकाणी हॅज हॅवच यूज करायचं. नंतर टू बी, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. डू होतं, डूचं काय येईल? डन. एकदम बरोबर. नंतर बाय, एंडिंगला आयचं काय होणार? मी होणार. क्लिअर झालं? अजून एक एक्झाम्पल बघा. युअर सन इज टू लर्न द लँग्वेजेस. युअर सन सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, टू हेल्पिंग वर्ब, लर्न मेन वर्ब, लँग्वेजेस ऑब्जेक्ट आला. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचंय, सुरुवात कशाने होणार? लँग्वेजेसनी. एकदम बरोबर. काय होतं? प्युरल फॉर्म मध्ये होतं, मग इज येईल का? नाही. काय येणार? आर येणार. डन. नंतर टू बी, लर्नचं काय होणार? ईडी. एकदम राईट. बाय युअर सन. क्लिअर झालं? चलो याचा आपण पटकन स्क्रीनशॉट घ्या. क्लिअर झाला पूर्ण व्हिडिओ? समजलं नक्की? आता तुमच्यासाठी प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स बघा. हे तुमच्यासाठी दिलेले प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स आहेत. व्यवस्थित सॉल्व करा, फॉर्म्युले बघून सॉल्व करा. हळूहळू प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्ही या टॉपिकमध्ये पूर्णपणे मास्टर होऊन जातात. आणि तुमचे जे काही आन्सर्स असतील ते मला इंस्टाग्रामला DM करा. हा माझा इंस्टाग्रामचा ID. आणि आपली इंस्टाग्रामवरती 50K प्लस फॅमिली, त्यावरती बऱ्याच साऱ्या पोस्ट येत असतात स्टडी रिलेटेड. तर तुम्ही सुद्धा पेजला फॉलो करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.